का? अगं का सोडून गेलीस ग मला ग? अगं अगं परत ये ना ग. मी अगं मी तुझी वाट बघत आहो ग किरण. मी वाट बघत आहो तुझी. मी 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 नाही जगू शकत ग तुझ्या विना. नाही जगू शकत मी. ये ना ग. ये माझ्या जेवढ ये माझ्या जेवढ ये. अगं तू त्या घाटावर आणि मी या घाटावर. अगं तुला सोडून जायचं होतं का सोडून गेली ग मला? का सोडून गेली? डोळ्यातील अश्रू डोळ्यातील अश्रू आज आले काठावर मी डोळ्यातील अश्रू
तेवढ्या दूर काय माझ्या उभ्या तू त्या काटावर खूप दिवसाच्या बाद मला खायला मिळालं. माझी किरण कुठे कुठे गेली मला सोडून? कुठे गेली मला सोडून? कोण सूरज? मी सूरज नाही, मी वेडा वेडा अरे मला ओळखलीस? हे तुझी किरण आहे. बघ माझ्याकडे. अरे बघ ना, ही किरण आहे तुझी. नाही, तू माझी किरण नाही. माझी किरण होऊ शकतच नाही. मी माझ्या किरणला ओळखणार नाही. मी ओळखणार नाही माझ्या किरणला. मी अरे खरंच मी तुझी किरण आहे. अरे बघ ना माझ्याकडे. असं का वागतोयस तू? अरे तू मला ओळखत का नाहीस? नाही ओळखत मी तुला. नाही ओळखत. जा 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 तू जा तू. मी नाही ओळखत तुला. जा तू. जा तू. जा जा. मला माझी किरणला शोधायची आहे. तुझ्या मी ते बघ माझी किरण. ते मला हाक मारते. ते बघ माझी किरण मला हाक मारते. येतो. परमेश्वरा, अरे का असं माझ्याशी खेळ खेळतोयस रे? मी माझ्या सूरजला साधी ओळखायला करू शकत नाही. असं का वागतोयस देवा माझ्या बरोबर? का देवा का? अगदी मला माझ्या जीवनात अंधकाराच्या दरीमध्ये ढकलून दिलायस. रडू नकोस तू. रडशील ना तर मला पण रडेल. काय झालं तुला?
अशी रडत काय? सांग, काय झालं तुला? कसं सांगू रे मी तुला? तुला तुला किती सांगितलं ना तरी पण त्याचा काही एक फरक पडणार नाही. तू माझी किरणला ओळखतेस काय? ओळखतेस तू माझी किरणला? तुझ्या किरणला ना? हो. हो ना. हो, ओळखते मी तिला. मग सांग ना ती कुठं आहे? सांग ना. कशी आहे माझी किरण? मला तिच्याशी भेटायचं आहे, खूप गोष्टी करायच्या आहेत. सांगशील तू माझी किरण कुठे येतात? हो ना. मी तुझी आणि त्याची भेट घडवून देईन ना. कशी दिसते माझी किरण? अगदी माझ्यासारखी दिसतेस. पण तू नाहीस ना? तू नाहीस ती, तू नाहीस. तुला एक सांगू मी? काय सांगतोयस तू? माझी किरण खूप छान आहे. अगदी निरागस मनाची. आई नक्षत्रासारखी आहे माझी किरण, नक्षत्रासारखी. पण माझ्या किरणला माझ्यापासून खूप दूर केलाय, खूप दूर केलाय. ती मला एकट्याला सोडून गेलंय. काय रे? ती तुला सोडून कधीच दूर जाणार नाही. अगदी तिच्या मनामध्ये रात तुला तिला जपून ठेवलंय. तुला कधी अंतर देणार नाही. अगदी मृग झाडाप्रमाणे ती तुझ्यावर जीवापाड करते. मग ती मला भेटायला काय येत नाही? काय येत नाही मला भेटायला? किती दिवसापासून मी तिची वाट बघत आहे, पण ती मला येतच नाही भेटायला. हे बघ, जर का तुझी केळ मीच असले तर तू माझी किरण. तू माझी किरण नाही, तू माझी किरण होऊ शकतच नाही. राहू शकत माझी किरण. माझी किरण खूप गरीब आहे, अनाथ आहे ती. तिला माझ्याशिवाय कुणाचा आसरा नाही. ती माझी राणी आणि मी तिचा राजा. मी तिचा राजा आहे. हो, मी वेळाला मी जाऊ अरे थांब ना थोडा वेळ. नाही. माझी किरण मला आवाज देते बघ. माझी मी जाऊ. माझी वाट बघत असेल माझी किरण. मी जाऊ मला गेलंच पाहिजे. माझी किरण भेटतील ना तुला तर मी घेऊन ये ना तुझ्यासाठी. आणि तुला तुझी भेट करून देईन तिची. भेट करून देईन तिची. तुझ्या तू माझी किरण मला आवाज देतात. किरण येतोय मी. किरण कंठ माझ्या दाटे तुझी याद येता. कंठ माझ्या दाटे नीट तुझ्या विना सुने सुनेवानी. नीट तुझ्या विना सुने सुनेवानी.
परमेश्वरा, अरे का देवा, का माझ्या नशिबाची थंड पडलीस रे? काय मी तुझं वाईट केलं की अनाथ निरागस सोडलेलं असं एकटं टाकून दिले सध्या वाटते मग मला एक सांग देवा, अरे कशाला या पृथ्वीवर मला जन्माला तरी घातलं रे? माझ्या एकटीच्याच वाट्याला का दुःख दिलंयस देवा? काय एवढे मोठे दुःख माझ्या नशिबात लिहून ठेवलंयस? ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्यालाही माझं होऊ दिलं नाहीस तू, आणि दुसऱ्याच्या वासडीची शिकार बनवेलस. सांग ना देवा, अरे सांग, अरे या किरणच्या हातून असं काय गुन्हा झालाय देवा? बोल ना, अरे असा बोल का झालायस? माझ्या अण्णाकीकडे तुझ्या काडी ऐकू येत नाही. माझ्या सुनाची दुर्दशा मला नाही बघवत देवा. मी माझ्या सुनचला वेडेपणातून बरं करेनच. पण ज्या लोकांनी माझ्यावर बलात्कार केला आणि त्याच्यामुळेच माझा सूरज वेडा झालाय. काही झालं ना, काही झालं तरी पण ही किरण तुला जिवंत नाही सोडणार. तुझ्याच केसाने तुझा गळा नाही कापला आणि या रस्त्यावर आणून तुला लाथ मारला नाही ना, तर बघतच राहा तुझ्या जीवनाचा सत्यानाश ही किरण करणारच. आजपासून तुझ्या जीवनाचा कालचक्र ही किरण अशी उलट्या दिशेने फिरायला लावणार. तुझ्या जीवनाचा सत्यानाश करणार. सत्यानाश. आपल्या गावामध्ये नवीनच पाखरू दिसत आहे. अरे हिच्याशी आपल्याला जवळीकता साधावी लागेल. हॅलो हॅलो मॅडम. अगं मी प्रताप आणि हा माझा मित्र राघव. नमस्कार. आणि पण मी काय म्हणते, तुम्ही इथे बगीच्यामध्ये काय हवंय तुम्हाला? तसं काही नाही. आता तुम्ही इथं भेटल्या म्हणून ओळख पाळख करून घ्यावी म्हटलं. असं आहे ना? हो. प्रताप, अहो तसे तुम्ही खूप सुंदर आहात. मला अगदी मनापासून आवडला ना पहिल्याच भेटीमध्ये. मी तुम्हाला एक विचार, तुम्ही माझ्यावर प्रेम कराल? अगं तुला बघता बघता मी कधीच तुझ्या प्रेमामध्ये पडलो हे मला कळलंच नाही. आणि तू स्वतःहून जर माझ्यावर प्रेम करतेस ना, तर मी तुझ्या प्रेमाला नकार देणारच कसं? मग तुम्ही माझ्याशी लग्न करणार ना? तुमच्या जीवनाची जीवनसंगिनी बनविणार की नाही मला? होय होय नक्कीच. अहो मी स्वप्नात सुद्धा विचार केला होता की तुमच्यासारखा शिवलग मला लाभेल म्हणून.
अरे प्रेमातच गुंतून पडणार की काय? आपल्याला जायला उशीर होत आहे. पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. माझं नाव ना, माझं नाव आशा माथुर. पण हो, कधी या ना आमच्या सुट्ट्याच्या घराकडे. निवांत बसून आपण बोलूया प्रेमाच्या गोष्टी. खरंच मला तुम्ही खूप आवडला. बरं येताय ना मला आमच्या घराकडे? अगं नक्कीच, अगं वेळ मिळाली की नक्कीच येतो मी तुझ्याकडे. प्रॉमिस. बरं ठीक आहे, येतो. आम्ही थोडं महत्वाचं काम आहे, लवकर जायचं आहे मला. चल राघव, चला ठीक आहे, बाय. प्रताप 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 प्रताप, अरे प्रेम आणि तुझ्यावर नाही नाही प्रताप नाही. अजूनही तू या किरणला ओळखलं नाहीयेस, नाही ओळखलेस. अरे तू मला जसं माझ्या जीवनातून उठविलंस ना, तसंच अगदी अलगदपणे, अगदी तांदळातल्या खड्याप्रमाणे या किरणने तुझ्या शरीरातून तुझं प्राण जरी काढून घेतलं नाही ना, तर बघतच राहा. तुझ्या जीवनाचा सत्यानाश ही किरण करणारच. अरे तू पागल हो गया प्रताप? तू तिच्यासोबत लग्न करणार आहेस? अरे तुला नाही समजणार राघव. अरे मी आणि तुझ्याशी लग्न? अरे नाही नाही राघव. मग काय करणार आहे? अरे सांगतो ना, सांगतो. अरे अशा सुंदर सुंदर मुलींना तारुण्यातून उठवायचं असेल आणि त्यांचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांच्याशी जवळीकता साधावी लागते राघव. समजलं? असं होय, अगदी बरोबर प्रताप. ज्याप्रमाणे आपण त्या किरणला जीवनातून उठवलंय, त्याचप्रमाणे आपल्यालाही हिलाही जीवनातून उठवायचं आहे. असं होय. हो, अगदी बरोबर बोललास. अरे प्रताप म्हणतात मला, प्रताप. अरे सुंदर सुंदर मुलीची अब्रू वाटेवर मांडणारा हा प्रताप. आणि मनसोक्त जवानीचा आस्वाद घेणारा हा राघव भरारी.